मार्केटमध्ये सगळेच ट्रेड करतात, पण खरा पैसा कमवतं कोण? थोडा विचार करा. हजारो लोक चार्ट बघतात, न्यूज फॉलो करतात, तरीही बहुतेक लोक स्ट्रगल करतात आणि काही जण तर करोडोमध्ये खेळतात. या प्रश्नाचं उत्तर शोधणारं एक पुस्तक, मार्केट विझार्ड्स. या पुस्तकात साधे लोक नाहीत, जिथे आहेत मार्केटमधले खरे दिग्गज, ज्यांनी छोट्या कॅपिटल पासून सुरुवात करून मोठे एम्पायर उभे केले. कोणीतरी $30,000 सुरुवात केली आणि $80 मिलियन पर्यंत बनवलं, तर कोणी 16 वर्षात 2,50,000% इतका मोठा रिटर्न्स कमवला. एक गोष्ट स्पष्ट आहे, हे लक नाही, ही आहे क्लिअरिटी, डिसिप्लिन आणि माइंडसेट. लेखकाने फक्त माहिती दिली नाही, त्याने टॉप ट्रेडर्सच्या विचारसरणीचा खोलवर विचार करून एक गोष्ट समजून घेतली: यशस्वी ट्रेडर आणि स्ट्रगल करणारा ट्रेडर यामध्ये फरक नेमका कुठे आहे. आणि खरी गोष्ट काय आहे माहीत आहे? तो फक्त स्ट्रॅटेजीत फरक कमी आणि विचार करण्याच्या पद्धतीत जास्त आहे. हे पुस्तक तुम्हाला फक्त ट्रेडिंग शिकवत नाही, हे तुम्हाला मार्केट समजायला शिकवतं, रिस्क हँडल करायला शिकवतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःवर कंट्रोल करायला शिकवतं. जर तुम्ही बिगिनर असाल आणि ट्रेडिंग करताय आणि प्रोग्रेस दिसत नसेल, तर हे पुस्तक नाही, तर हा स्वतःचा रिअलिटी चेक असेल. कारण शेवटी मार्केट तर तसंच राहतं, परिस्थिती तशीच राहते. फरक काय पडतो? तो आपल्या विचारसरणीचा. आता फक्त प्रश्न महत्वाचा एक आहे, हे सगळं ज्ञान देणारा माणूस आहे कोण? फक्त पुस्तक लिहिणं वेगळं आणि मार्केटमध्ये खरोखर जगणं वेगळं. जॅक डी श्वागर हा फक्त लेखक नाही, हा माणूस फ्युचर अँड हेज फंड्सच्या दुनियेतील एक भारी प्लेयर आहे. तो फक्त थिअरी बोलत नाही, तो स्वतःच्या लेवलवर काम केलेला माणूस आहे. पोर्टफोलिओ मॅनेज केलंय, हेज फंड ॲडवायझरीमध्ये पार्टनर राहिलाय आणि 20 वर्ष टॉप वॉल स्ट्रीट फर्म्समध्ये यांनी रिसर्च सेट्स म्हणून काम केलेलं आहे. म्हणजेच साध्या भाषेत सांगायचं झालं, तर हा माणूस बाहेरून मार्केट पाहणारा नाही, तर तो मार्केटच्या आत उतरून मार्केट खेळलेला माणूस आहे. म्हणूनच त्याने मार्केट विझार्ड्स ही सिरीज तयार केली आहे, जिथे जगातील बेस्ट ट्रेडर्सचा इंटरव्ह्यू त्याने घेतला आणि रिअल थिंकिंग प्रोसेस बाहेर काढली. त्याने फक्त हेच बुक नाही, त्याने श्वागर ऑन फ्युचर्स आणि कंप्लीट गाईड टू फ्युचर्स मार्केट सारखी चांगली पुस्तकं सुद्धा लिहिली आहे. पण खरी ताकद कुठे आहे माहीत आहे? तो फक्त ट्रेडर नाही, तो एक एज्युकेटर आहे. कॉम्प्लेक्स गोष्टी समजून घेतो आणि तो सिंपल पद्धतीने आपल्याला समजून सांगतो, की बिगिनर लगेच कनेक्ट करतील आणि एक्सपिरियन्स ट्रेडरलाही नवीन अँगल त्यातून मिळेल. म्हणजे स्पष्ट आहे, हा माणूस हा रँडम ॲडवाइस देत नाही. जे बोलतो ते एक्सपिरियन्सवर बोलतो, डेटावर बोलतो आणि वर्षानुवर्षाच्या शिकण्याच्या त्याच्या अनुभवावरनं बोलतो. आता स्वतःला एक प्रश्न विचारा, असा माणसाच्या इन्साइट्स इग्नोर करणं म्हणजे आपलं स्वतःचं नुकसान नाही का? चला तर मग डीप डाईव्ह करू अशा एका जबरदस्त पुस्तकात. या पुस्तकातला सर्वात महत्वाचा पॉइंट नंबर 1, अपयश हे भविष्य सांगत नाही. मार्केटमध्ये एक भ्रम आहे, जर तुम्ही सुरुवातीला जिंकला तर जिंकतच राहणार आणि सुरुवातीला पडला तर गेम संपला. पण रियालिटी वेगळी आहे. बॉब गिम्सन 15 एप्रिल 1959 मेजर लीगमध्ये डेब्यू आणि सुरुवात, पहिल्यांदाच 2 बॅट्समनना होम रन, डायरेक्ट धक्का. इतकंच नाही, त्याला मायनर लीगमध्ये सुद्धा पाठवलं गेलं. कुणीही म्हणालं असतं हा संपला, पुढे काय झालं? तोच माणूस एक बेसबॉलमधील टॉप पिचर्समधील एक बनला. 291, 3117 स्ट्राईक आउट्स आणि 2.91 हिरा. म्हणजेच सुरुवात वाईट असली तरी शेवट वाईट नसतो. चला आता आपण मार्केटकडे बघूया. मार्केटचं एक उदाहरण, मायकल मार्क्स. आज मोठं नाव, पण सुरुवात लॉस आणि पुन्हा लॉस. एक अनुभव नसलेल्या सल्लागाराकडून शिकूनही त्याने कमोडिटीजमध्ये पैसे गमावले. पण फरक कुठे पडला? तो थांबला नाही, सतत नुकसान झालं, मोठा धक्का बसला. त्याने काय केलं? चुका ओळखल्या, गेम बदलला आणि एका दशकात $80 मिलियन. आता एक अजून केस बघू. टोनी सालिबा. अकाउंट 75,000 वरून 15,000 पर्यंत थेट खाली आलं. हेच तो पॉइंट असतात, जिथे बहुतेक लोक हार मानतात, पण
हा कचला नाही, थांबला नाही, मार्गदर्शन घेतलं, डिसिप्लिन आणली आणि रिझल्ट सलग 70 महिने $1,00,000 पेक्षा जास्त नफा. आता क्लिअर समजा, अपयश म्हणजे एंड नाही, अपयश म्हणजे एक टेस्ट आहे. आयुष्य हे समुद्रासारखं असतं. लाटा येणार, पण आपण पोहणं थांबवलं तर आपण बुडू. लाटांना तोंड दिलं तरच आपण किनारा मिळवणार. म्हणून एक गोष्ट फिक्स करा, पडणार आहातच, पण थांबायचं नाही. कारण तुमचं यश कदाचित तुमच्या पुढच्या पावलावरच येऊन थांबलेलं असेल. त्यांनी त्या पुस्तकात दुसरा इम्पॉर्टंट पॉइंट हा लिहिला आहे की व्हॉट इज नॉट इम्पॉर्टंट, काय महत्वाचं नाही आहे. ट्रेडिंगमध्ये गैरसमजाची ओळख आपण करून घेऊया. लेखकाने त्यात क्लिअर सांगितलं आहे, अनेक नवीन ट्रेडर चुकून असं मानतात की ट्रेडिंगमध्ये यश मिळवण्यासाठी एखादा गुप्त फॉर्म्युला किंवा परफेक्ट सिस्टीम शोधावी लागेल. पण सत्य वेगळं आहे. ट्रेडिंगमध्ये यशाची अशी कोणती सार्वत्रिक बरोबर पद्धत नाही. पुस्तकातल्याच उदाहरणावरनं पहिलं उदाहरण जिम रॉजर्स. जिम रॉजर्स हे एक प्रसिद्ध ट्रेडर, क्वांटम फंडचे सहव्यवस्थापक. ते शॉर्ट टर्म ट्रेडिंगपेक्षा लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटवर जास्त भर देतात. हे लॉंग टर्म ट्रेंड पकडण्यात पटाईत आहेत आणि टेक्निकल अनालिसिस बद्दल त्यांची एक नकारात्मक टीका आहे. कारण त्यांच्या मते टेक्निकल अनालिसिसमध्ये ठोस मूल्य नाही. रॉजर्स यांनी सोन्याच्या दीर्घकाळ चाललेल्या घसरणीचा आणि जपानी शेअर बाजाराचा असा अचूक अंदाज ओळखण्यात ते यशस्वी झाले होते. यावरून त्यांच्या नॉलेजचा आणि त्यांच्या मार्केटबद्दलची खोल समज आपल्याला समजून येते. जरी त्यांना टेक्निकल अनालिसिस आवडत नसलं तरी पुस्तकातल्या त्याच दुसऱ्या उदाहरणावरून आपण समजून घेऊया. मार्टी श्वाझर्स यांच्या उलट मार्टी श्वाझर्स यांना टेक्निकल अनालिसिसद्वारे जबरदस्त ट्रेडिंग यश मिळालं. टेक्निकल अनालिसिस मध्ये श्रीमंत होऊ शकत नाही ही गोष्ट त्यांनी सरळ नाकारली. श्वाझर्स हे आधी सिक्युरिटीज अनालिसिस्ट होते. त्यांनी फंडामेंटल अनालिसिस मधून टेक्निकल अनालिसिसकडे प्रभावीपणे बदल केला होता आणि 3% पेक्षा जास्त ड्रॉडाऊन कधीही न वापरता जबरदस्त रिटर्न्स त्यांनी मार्केटमधून कमवले. वेगवेगळ्या दृष्टिकोनांचा मेळ. पुस्तकात दिलेल्या या दोन्ही उदाहरणावरनं असे स्पष्ट करायचं आहे लेखकाला का रॉजर्स आणि श्वाझर्स ह्या दोन वेगळ्या वेगळ्या पद्धती वापरत होते, तरी मार्केटमध्ये दोघांनी यश मिळवलं आहे. म्हणजेच फंडामेंटल अनालिसिस आणि टेक्निकल अनालिसिस या दोघांच्याही अप्रोचमधून आपण पैसा कमवू शकतो. म्हणून एकच सोल्युशन शोधत बसू नका. जे तुमच्यासाठी काम करेल तेच तुम्ही पद्धत वापरा, ती पद्धत शोधा, असे लेखकाने या पुस्तकात दुसऱ्या उदाहरणात नमूद केले आहे. चला तर आपण तिसऱ्या उदाहरणाकडे जाऊ. तुमच्या स्वतःच्या व्यक्तिमत्वानुसार तुमची ट्रेडिंग असायला हवी. जे पुस्तकात लेखकाने स्पष्ट नमूद केले आहे. तुमच्या स्वतःच्या व्यक्तिमत्वानुसार जर तुमची ट्रेडिंग असेल तर तुम्ही एक यशस्वी ट्रेडर बनू शकता, ज्यामुळे तुमची ट्रेडिंग अधिकाधिक प्रभावी होते. पद्धत आणि व्यक्तिमत्व यात जर विसंगती असेल तर ट्रेडर अपयशी होतो. कारण अशा पद्धतीत तो त्याच्या नैसर्गिक कौशल्याशी आणि आवडीशी अजिबात जुळत नसतो. त्यामुळे त्याचे नुकसान नेहमी होत असते. उदाहरणावरून आपण समजूया. श्वाझर्स फंडामेंटल अनालिसिस मध्ये त्यांना अडचण येत होती. ते अपयशी होते आणि सतत नुकसान करत असताना त्यांनी टेक्निकल अनालिसिसकडे आपला कल वळवला. त्यांना समजलं की आपण टेक्निकल अनालिसिस हे नैसर्गिक पद्धतीने आपल्या आवडीनुसार करू शकतो आणि त्यांना यश मिळालं, ज्यामुळे तो तोट्यातील ट्रेडर्स लवकरात लवकर प्रॉफिटमध्ये येऊ शकला. विविध ट्रेडिंग स्टाईलचे ट्रेडर्स आपण आता समजून घेऊया. पॉल ड्युअर जोन्स एक हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडर जो गोंधळाच्या वातावरणातही चांगलं काम करतो आणि ज्यांना त्यांच्या ऍक्टिव्ह आणि डायनामिक ट्रेडिंग स्टाईलसाठी ओळखलं जातं. तोच गिल ब्लेक ट्रेडर सुरुवातीला मार्केटच्या टायमिंग मध्ये शंका घेणारा, पण नंतर सखोल प्राइस पॅटर्नवर रिसर्च करून यशस्वी ट्रेडर बनला. तो त्याच्या घरातून शांतपणे ट्रेडिंग करायचा. यावरनं आपल्याला असं दिसतं वेगवेगळ्या स्टाईलचे ट्रेडर असताना सुद्धा ते प्रभावीपणे आणि स्पष्टपणे पैसे कमवू शकतात. प्रत्येकाच्या स्वभावाला जुळणारी अशी एक स्ट्रॅटेजी त्यांनी स्वतःसाठी शोधली आहे. त्यामुळे ते यशस्वी झाले आहेत. पुस्तकात लेखकाने मनी मॅनेजमेंट पुरेसे नाही, मनी इज नॉट इनफ
हा एक महत्वाचा पॉइंट सांगितला आहे. लेखकाच्या मते स्टॉक मार्केटमध्ये एक कॉमन समज असतो की चांगलं मनी मॅनेजमेंट केलं की खराब ट्रेडिंग सिस्टीम सुद्धा प्रॉफिटेबल बनू शकते. पण हा विचार चुकीचा आहे. फक्त मनी मॅनेजमेंट करून चालत नाही. जर तुमच्याकडे योग्य ट्रेडिंग स्ट्रॅटेजी आणि त्या स्ट्रॅटेजीला योग्य एज नसेल तर ते काहीच कामाचं नाही. जसे की आपण रुलेट व्हीलवर बेट लावतो तसे ते होऊ शकतं. आता तुम्ही समजा बेस्ट मनी मॅनेजमेंट स्ट्रॅटेजी असेल मित्रांनो आणि तुम्ही एकाच वेळी खराब स्ट्रॅटेजीवर तुम्ही पूर्ण पैसे लावून टाकले तर तुम्हाला लॉस होण्याची शक्यता जास्त आहे. म्हणूनच ट्रेडिंगमध्ये यशासाठी एज असणं फार महत्त्वाचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मेहनतीचं इम्पॉर्टन्स. लेखकाच्या मते ट्रेडिंगमध्ये मेहनतीचं महत्त्व कधी-कधी जास्त सांगितलं गेलंय असं लेखकाला वाटतं आणि इतर महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्षित होत गेलं. म्हणजेच काय क्रिटिकल इंटरप्रिटेशन. मार्टी श्वार्ट्झ आणि इतर प्रोफेशनल ट्रेडर्स मेहनतीला याच्यासाठी खूप महत्त्व देतात. पण हेही आपण समजून घ्यायला हवं की प्रत्येकाला वेगवेगळा परिणाम असू शकतो. कारण मेहनतीपेक्षा जास्त घटक काम करत असतात. मार्केटची अनिश्चितता, मानसिक ताकद आणि उपलब्ध असलेले साधन हे सगळं ट्रेडिंगच्या यशावर मोठा परिणाम करत असतात. म्हणूनच मेहनत हे एकमेव कारण म्हणणं योग्य नाही असे लेखक म्हणतात. नासिम निकोलस तालेब यांनी द फूल्ड बाय रँडमनेस या पुस्तकामध्ये क्लिअर सांगितलेलं आहे की स्पेक्युलेटिव्ह कामांमध्ये रँडमनेसची भूमिका मोठी असते. म्हणजेच काय नशिबाचाही प्रभाव असतो तर कधी कधी मेहनतीपेक्षा जास्तही प्रभावी ठरू शकतो. म्हणूनच मेहनत महत्वाची आहे पण तीच एकमेव महत्वाची आहे असे नाही. त्यामुळे आयुष्यात स्वतःचा मार्ग तयार करा. मार्टी श्वार्ट्झ सारखी ट्रेडर्सची मेहनतीची सवय लक्षात ठेवा. त्याचबरोबर रोजचा मार्केटचा ॲनालिसिस पण करा जसे की मार्टी श्वार्ट्झ करत होते. हे मेहनतीचं उत्तम उदाहरण आहे. तुम्ही तसंच सातत्याने केलं तर तुमच्या कामात आणि आयुष्यात प्रत्येक तासात तुम्ही इतरांपेक्षा पुढे जाऊ शकतात आणि ट्रेडिंगमध्ये यश मिळवू शकतात. कधी-कधी सहज आणि नशिबाने यश मिळाल्यासारखं वाटत असलं तरी दीर्घकाळची तयारी ही मेहनतीमुळेच मोठं यश मिळवून देते. म्हणूनच शॉर्टकट्स दिलेले असले तरी लक्षात ठेवा जे खऱ्या अर्थाने यशस्वी होतात ते पडद्यामागे खूप मेहनत करत असतात. पॉइंट नंबर 6 जो लेखकाने सांगितला आहे की चांगलं ट्रेडिंग सहज असायला हवं. गुड ट्रेडिंग इज शुड बी एफर्टलेस. लेखकाचं काय म्हणणं आहे आपण समजून घेऊया. मित्रांनो, आधीच्या ट्रेडिंग मधील मेहनतीला आपण चर्चेच्या विरोधाभासी बोलू शकतो. हे तुम्हाला विरोधाभासी वाटू शकतं. पण फरक काय आहे? तयारी आणि प्रत्यक्ष ट्रेडिंग प्रोसेस. तुम्ही बघा सर, तयारी वर्सेस प्रोसेस. ट्रेडिंगमध्ये तयारी करताना मेहनत खूप महत्त्वाची असते, जिथे सखोल रिसर्च आणि प्रॅक्टिकल रिसर्च लागते. पण प्रत्यक्ष ट्रेडिंग करताना हे सहज वाटलं पाहिजे. एखादा माणूस टॉप लेवलवर धावपटू आहे. वर्षानुवर्षाचे त्याच्या ट्रेडिंग नंतर तो सहज धावतो. ट्रेडिंग मधली त्याची सहजता. यशस्वी ट्रेडिंग ही एक सहज चालणारी प्रोसेस आहे. जसं की ॲथलेटिक्स किंवा आर्टिस्ट त्यांच्या क्षेत्रात जे काम करतात ते खराब ट्रेडिंगच्या काळात योग्य जोर लावून प्रयत्न करणं समस्या सोडवत नाही. त्या उलट ती वाढू शकते. चांगलं ट्रेडिंग सहज असायला हवं. लेखकाचं म्हणणं असं आहे की गुड ट्रेडिंग शुड बी एफर्टलेस. मित्रांनो, लेखक असे का म्हणतायत आपण समजून घेऊया. कारण आधीच्या चॅप्टरमध्ये तर आपण बघितलं, आधीच्या पॉइंटमध्ये आपण बघितलं का ट्रेडिंगमध्ये मेहनतीच्या चर्चेला आणि आत्ताच्या पॉइंटला हे तुम्हाला कदाचित विरोधाभासी वाटू शकतं. पण फरक आहे तयारी आणि प्रत्यक्ष ट्रेडिंग प्रोसेसची. तयारी वर्सेस प्रोसेस. ट्रेडिंगसाठी तयारी करताना खूप मेहनत महत्त्वाची असते, पण जिथे सखोल रिसर्च आणि प्रॅक्टिस लागते. पण प्रत्यक्ष ट्रेडिंग ही सहज वाटायला हवी किंवा सहज व्हायला हवी. जसे की एखादा टॉप लेवलचा धावपटू वर्षानुवर्ष ट्रेनिंग करतो.
सकाळी उठतो, प्रॅक्टिस करतो, दिवस रात्र घाम गाळतो आणि त्यानंतर ज्यावेळेस तो प्रत्यक्ष स्पर्धेत धावतो त्यावेळेस तो सहज आणि सहजता त्याच्यात जाणवते. इझिली तो पळतोय असं जाणवतं. त्याच पद्धतीने ट्रेडिंगमध्ये तुम्हालाही टॉप लेव्हलचा एफर्ट्स घ्यायचा आहे. प्रत्यक्ष रिसर्च करताना, तयारी करताना, पण ज्यावेळेस तुम्ही ॲक्चुअल ट्रेडिंगमध्ये बसतात, त्यावेळेस तुम्ही एखाद्या ॲथलीटसारखं, आर्टिस्टसारखं त्या क्षेत्रात ते काम करताना ज्या पद्धतीने करतात, त्याच पद्धतीने तुम्हाला सहज प्रयत्न करायचे आहे. अशानेच तुमची ट्रेडिंग चांगली होऊ शकते. आता एक उदाहरण सांगितलं आहे, की ट्रेडिंगमध्ये सहज दृष्टिकोन किती महत्त्वाचा आहे. जिथे इंटरव्ह्यूमधून ड्रीम्स आणि झेन्ससारख्या कन्सेप्ट भर दिलेला आहे. एका ट्रेडरने सांगितलं, की एक आर्चरी आणि एक ट्रेडिंग या दोन्हीत जबरदस्ती करणं, ताण घेणं आणि झडपड, चुका घडवत असतं. परफेक्ट ट्रेडमध्ये कोणतीही जबरदस्ती नसते. निष्कर्ष यशस्वी ट्रेडिंगचे मूळ आहे हे समजण्यात, की ते नैसर्गिकरित्या फ्लोमध्ये व्हायला हवे. जास्त जबरदस्ती आणि ताणतणाव नसावा. पुस्तकात लेखकाने पुढील पॉइंटमध्ये फार महत्त्वाचा पॉइंट सांगितला आहे. सर्वात वाईट वेळ आणि सर्वात चांगली वेळ. ट्रेडिंगमध्ये संघर्ष हाताळण्यासाठी सर्वात चांगल्या वेळेत आणि सर्वात वाईट वेळेस कसे काम करावे असे लेखकाने आपल्याला सांगितलेले आहे. चांगलं ट्रेडिंग हे सहज तर वाटलं पाहिजे, पण दीर्घकाळ चालणारे संघर्ष अगदी टॉप ट्रेडर्सलाही आव्हान देत असतात. अशा वेळेस जेव्हा ड्रॉडाऊन वाढतो, तेव्हा लॉस कसा हाताळायचा, योग्य स्ट्रॅटेजी कशी वापरायची हे फार महत्त्वाचं असतं. लॉस हाताळण्यासाठी काही एक्झाम्पल्स मोठ्या मोठ्या ट्रेडर्सचा या पुस्तकात लेखकाने मांडलेला आहे. जसे की पॉल ड्युडर जोन्स सांगतात, की खराब ट्रेडिंगच्या काळात पोझिशन साईज तुम्ही नेहमी कमी करा, जेणेकरून नुकसान कमी राहील आणि आपण प्रॉफिटकडे हळूहळू कॉन्फिडन्स वाढल्यानंतर वळू शकतो. सायकोटा सांगतात, की जी इक्विटी ड्रॉडाऊन झालेला आहे, त्यावेळी तुमची रिस्क पहिले तुम्ही कमी करा, जेणेकरून तुम्ही तुमचं अकाउंट वाचवू शकता. त्यामुळे तुम्ही आर्थिक सुरक्षित स्थितीकडे हळूहळू तुमचे जाऊ शकतात. मार्टी स्वागत सांगतात, की मोठ्या लॉस नंतर ट्रेडिंग साईज तुम्हाला खूप कमी करावी लागणार आहे आणि आत्मविश्वासाने परत हळूहळू छोटे-छोटे निर्णय, छोटे-छोटे नफे आणि छोटे-छोटे ट्रेड घेऊन तुम्ही परत तुमच्या ट्रेडिंग लाईनला मॅच करायला हवं. जसे की रॅडी मॅक्स सांगतात, की लॉस चालू असताना सतत पोझिशन साईज कमी करत राहा आणि मोठे-मोठे बदल हे यशाचा महत्त्वाचा भाग सुद्धा आहे. जसे की ट्रेडिंग थांबवा, हा फार मोठा बदल आहे. जेव्हा तुम्हाला कंटिन्युअसली लॉस होत असतो, तेव्हा मायकेल मार्क्स सुद्धा सांगतात, की नुकसान झालं की माणूस नकारात्मक होतो. माणसाची मानसिक सायकल ही सुद्धा नकारात्मक होते आणि माणूस त्याच्यातच अटकून जातो आणि त्यामुळे आपण त्यावेळेस मोठा निर्णय घ्यायला हवं, की आपण आपली ट्रेडिंग थांबवायला हवी आणि ती निगेटिव्ह सायकल आपल्याला तोडता यायला हवी. सर रिचर्ड डॅनिस हे सर्वात मोठे ट्रेडर्स आहे. हे सुद्धा सांगतात, की मोठा लॉस झाल्यानंतर तुम्ही पहिले ब्रेक घ्या. त्यामुळे तुमचे चुकीचे निर्णय घेण्यापासून बचाव होतो. पुढील चुकीचे निर्णय आपण वाचवू शकतो. पोझिशन्स बंद करणं किंवा स्टॉप लॉस लावून त्याला सुरक्षित करा आणि ब्रेक घ्या. हळूहळू पुन्हा ट्रेडिंगकडे या. योग्य ट्रेडिंग करून तुमचा कॉन्फिडन्स वाढवा आणि तुम्ही तुमची ट्रेडिंग जर्नी चालू करा. लॉस चालू असल्याचं ओळखणं हे सुद्धा फार महत्त्वाची बाब आहे मित्रांनो. काही ट्रेडर्सला नुकसान आपलं होतंय किंवा नुकसान वाढत चाललंय किंवा नुकसान आपल्या आवाकाच्या बाहेर चाललंय हे सुद्धा कळायला फार उशीर होऊन जातो. त्यामुळे इक्विटी नियमितपणे आपली ट्रॅक करायला पाहिजे. त्याचा आपण सातत्याने पाठपुरावा केला पाहिजे का आपल्याला लॉस होतोय, कसा होतोय, किती होतोय, आपल्या आवाक्याच्या बाहेर आहे का? आणि हे ओळखल्यानंतर आपण त्याच्यात वेळेत सुधारणा करून बदल करायला हवे. याचबरोबर विनिंग स्ट्रीक हाताळताना म्हणजे चांगली वेळ असताना आपल्याला काय करायचंय?
यश सतत मिळत राहिल्यावर आपल्याला निष्काळजीपणा वाढतो. मार्टी श्वार्ट्झ सांगतात, नफा झाल्यानंतर ट्रेडिंग साईज कमी करा, कारण त्याच्याने आपला मोठा लॉस हा होण्याचा टळतो. सर्वोत्तम परफॉर्मन्स आले आहेत याचा अर्थ असा नव्हे की विनिंग स्ट्रिक्समध्ये निष्काळजीपणा केल्यास तुमचे मोठे नुकसान होऊ शकत नाही. हो, मोठे नुकसान आपले कधीही कुठल्याही ट्रेडिंगच्या समयी होऊ शकतात. म्हणूनच अशा वेळेस सावध राहणं फार गरजेचं आहे. पुस्तकात लेखकाने इंडिपेंडंट या विषयावर फार महत्त्व दिलेले आहे. ट्रेडिंगमध्ये इंडिपेंडन्स किती महत्त्वाचं आहे, हे लेखक कसे सांगतात आपण ते समजून घेऊयात मित्रांनो. यशस्वी ट्रेडरमध्ये स्वतःवर अवलंबून राहण्याची सवय फार मजबूत असते. मायकल मार्क्स सांगतात, की स्वतःच्या स्टाईलने ट्रेडिंग करणं फार गरजेचं आहे. कारण त्यात फायदे आणि तोटे दोन्ही असतात. दुसऱ्याची पद्धत कॉपी केल्याचा प्रयत्न केला तर बहुतेक वेळा परिणाम हे वाईट होतो, आपल्याला लॉसच होऊ शकता. एक वैयक्तिक अनुभव लेखक सांगतात, की ट्रेडिंगमध्ये इतरांच्या मतावर जास्त लक्ष देणं किती नुकसानकारक ठरू शकतं. लेखक त्यांचा स्वतःचा अनुभव सांगतात. मार्केट विझार्ड्स पुस्तक लिहिल्यानंतर एक यशस्वी ट्रेडर त्यांच्याकडे वारंवार टेक्निकल अनालिसिस विचारायला यायचा. तो ट्रेडर सुद्धा एक अनुभवी टेक्निकल अनालिसिस ट्रेडर होता. एकदा त्या दोघांचं संभाषण झालं. त्यात त्या लेखकाने जपानी येनबद्दल बेरिश मत व्यक्त केलं आणि त्या ट्रेडरने लेखकाला त्याचं बुलिश मत व्यक्त केलं, वेगळे कारण देत. म्हणून लेखकाने एकदा त्याची पोझिशन जी येनबद्दल निगेटिव्ह होती ती लिक्विडेट करण्याचा प्रयत्न केला. कारण मार्केटवर लक्ष ठेवण्यासाठी लेखकाकडे कमी वेळ होता आणि नुकतीच खराब ट्रेडिंगही चालू होती. म्हणून लेखकाने ट्रेडरच्या मतावर विश्वास ठेवून येनमधील आपली पोझिशन क्लोज केली. स्वतःच्या अनालिसिसवर टिकून राहण्याऐवजी नंतर त्याला कळालं की हा निर्णय आपण किती चुकीचा घेतलेला आहे. स्वतःला समजवण्यासाठी हा निर्णय घेतला होता. कारण एक प्रोटेक्टिव्ह स्टॉप लॉस लावून चाललं असतं. बाहेरच्याचं मत परिणाम हे ऐकून ट्रिपवरून परत आल्यानंतर जेव्हा लेखकाने पाहिला तेव्हा लक्षात आलं का हा त्याच्या स्वतःच्या पोझिशनवर शॉर्टमध्ये राहिला असता तर स्पष्टपणे त्याला खूप मोठा प्रॉफिट झाला असता. म्हणून लेखक सांगतात की इतरांच्या मतावर कधीही जास्त अवलंबून राहू नका किंवा अवलंबून राहायचं टाळा. अगदी अनुभवी ट्रेडर सुद्धा तुमच्या स्ट्रॅटेजीशी जुळतीलच असे नाही. लेखक पुढच्या पॉइंटमध्ये कॉन्फिडन्स याबद्दल फार महत्त्वाचं बोलतात. स्वतःच्या फंड्समध्ये गुंतवणूक करणारा पॉल ट्युअर जोन्स असे सांगतो की आपल्या नेटवर्कपैकी 85% स्वतःच्या फंडमध्ये गुंतवतो तो आणि त्याला ते सर्वात सुरक्षित इन्व्हेस्टमेंट सुद्धा वाटते. त्याच्या मनी मॅनेजमेंटमध्ये त्याचा कॉन्फिडन्स मेट्रो ट्रायआउटमध्येही दिसतो, जो की 95% गुंतवतो आणि गिल ब्लेक तर 100% जास्त पैसे गुंतवत गेलेला आहे. ट्रेडिंग कॅपिटल वाढवण्यासाठी सेकंड मॉर्गेज घेतलेले आहे. या ट्रेडर्ससाठी हा दृष्टिकोन जास्त रिस्क नसून कॉन्फिडन्सचं प्रतिबिंब आहे. कॉन्फिडन्स हा मुख्य गुण आहे जो ट्रेडर्सला फार महत्त्वाचा असतो. स्वतःच्या स्ट्रॅटेजीमध्ये त्यांच्या नेटवर्कचा सर्वात मोठा भाग ते गुंतवायला तयार असतात, कारण ते एक यशस्वी ट्रेडर असतात आणि त्यांच्यावर कॉन्फिडन्स असतो. म्हणूनच हे वरील जे उदाहरणं दिलेत या लोकांनी त्यांच्या स्वतःच्या फंडमध्ये आपले पैसे 95%, कोणी 50%, कोणी 65%, कोणी 85% स्वतःच्या फंडमध्ये पैसे इन्व्हेस्ट केले. यावरूनच या ट्रेडर्सचा स्वतःचा कॉन्फिडन्स आपल्याच फंडमध्ये किती आहे हे दिसतो. म्हणजे स्वतःच्याच पैशाचं मॅनेजमेंट करण्याच्या क्षमतेवर त्यांचा किती विश्वास दिसतो आहे हे आपल्याला कळतं. हा हाय लेवल कॉन्फिडन्स हा यशस्वी ट्रेडर्समध्ये दिसणारा एक कॉमन गुण असतो. कॉन्फिडन्स आणि यश हे एक महत्त्वाचे दोघं पार्ट ट्रेडर्समध्ये असायला हवे. कॉन्फिडन्सचं प्रतिबिंब काय आहे? कॉन्फिडन्स हा एक मुख्य गुण ट्रेडर्सच्या स्वतःच्या स्ट्रॅटेजीमध्ये त्याच्या नेटवर्कचा मोठा भाग गुंतवायला जो तयार असतो
यावरून स्वतःच्या फंडमध्ये गुंतवणारा स्वतःचा मोठा भाग, यावरून ट्रेडर्सचा कॉन्फिडन्स किती आहे हे तुम्ही समजू शकता. हा हाय लेवलचा कॉन्फिडन्स हा यशस्वी ट्रेडर्समध्ये दिसणारा कॉमन गुण आहे. ट्रेडर यशस्वी होता कारण ते कॉन्फिडंट असता म्हणून, की ते यशस्वी झाल्यामुळे कॉन्फिडन्स बनता म्हणून. कारण परिणाम नातं ठरवणं फार कठीण असलं तरी दोन्ही गोष्टी खऱ्या वाटतात. त्यांच्या अचीव्हमेंटमुळे त्यांचा कॉन्फिडन्स वाढतो आणि तोच पुढच्या यशात त्यांना मदत करतो. कॉन्फिडन्स हा सेल्फ असेसमेंट आहे. ट्रेडरच्या यश मिळण्याच्या पोटेन्शियलवरून अनेकदा त्यांच्या आत्मविश्वासावरून त्यांना ओळखता येतं. प्रत्येकाने आपल्या ट्रेडिंगच्या क्षमतेवर किती विश्वास आहे हे तपासून घेणं फार गरजेचं आहे. कारण कॉन्फिडन्स नसला म्हणजे रिस्क घेताना सावध राहण्याची गरज आहे. विशेषतः एखादी व्यक्ती जर वारंवार इतरांकडून सल्ला घेत असेल तर त्याचा लॉस होणं हे निश्चितच. तर मित्रांनो, या पुस्तकातले काही महत्त्वाचे पॉइंट्स आपण या व्हिडिओत समजून घेतले. ट्रेडिंग म्हणजे फक्त चार्ट नव्हे, इंडिकेटर्स नव्हे किंवा एखादी स्ट्रॅटेजी नाही. हा पूर्ण मोठा गेम आहे तुमचा माइंडचा. या सगळ्या अध्यायामधून एक गोष्ट क्लिअर होते. जिंकणारे ट्रेडर्स काही वेगळे करत नाही, तर ते बेसिक गोष्टी जबरदस्तपणे पाळतात. डिसिप्लिन ठेवतात, रिस्क कंट्रोल करतात, पेशन्स ठेवतात, इमोशन्स कंट्रोल करतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःच्या निर्णयावरती उभे राहतात. ते लॉस टाळण्याचा प्रयत्न करत नाही मित्रांनो. लॉस कसा हाताळायचा हे शिकतात. कारण मार्केटमध्ये लॉस हा नेहमी होतच राहणार आहे. मार्केटमध्ये यश मिळवायचं असेल तर काय करायचं यापेक्षा मार्केटमध्ये कसं वागायचं हे जास्त महत्त्वाचं आहे. शेवटी मार्केट कोणाला रिवॉर्ड करतं? जो शांत आहे, जो कॉन्फिडन्स आहे, ज्याचा स्वतःवर स्वतःचा कंट्रोल आहे. बाकी सगळे येतात आणि निघून जातात. आता एक गोष्ट स्पष्ट आहे, ट्रेडिंगमध्ये जिंकण्यासाठी नवीन स्ट्रॅटेजी लागत नाही, तर नवीन लागतो माइंडसेट. जर तुम्ही हे सगळं समजून घेतलं आणि खऱ्या अर्थाने तुम्ही लागू केलं, तर मार्केट तुमच्यासाठी फक्त गेम नाही, तर एक नक्कीच इन्कम मशीन असू शकतो. पण जर तुम्ही चुकतच राहिलात, तर मार्केट बदलणार नाही. तुम्ही बाहेर पडाल मार्केटच्या. निर्णय तुमचा आहे. टिकायचं की निघून जायचं. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल, तर या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला दाबायचं विसरू नका आणि असेच नवीन-नवीन व्हिडिओ आमचे नेहमी पाहत राहा आणि आपलं नॉलेज अपग्रेड करत राहा. धन्यवाद.